कॅपकटमध्ये फोटो ॲड करून घ्यायचा. त्यानंतर असा फोटो प्रॉपरपणे झूम करून घ्यायचा आणि त्यानंतर लास्टचा भाग डिलीट करायचा. बॅक यायचं आणि मटेरियलमध्ये दिलेला बीट मार्कचा व्हिडिओ आहे तो ॲड करून घ्यायचा. ॲड ओव्हरले बीट मार्कच्या व्हिडिओ क्लिक करून त्याला स्क्रोल करून घ्यायचं बाजूला आणि एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ करून घ्यायचं. एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ झाल्यानंतर बॅक यायचं आणि फोटोची लेंथ ती सॉन्गच्या शेवटपर्यंत अशी ओढून न्यायची. आणि त्यानंतर आता आपल्याला फोटोला स्प्लिट मारायचं आहे. जिथे इथं बीट 1 आणि बीट 2 दिसेल तिथे इथं फोटोला स्प्लिट करायचं आहे. चला तर आपण एकदा स्प्लिट मारून घेऊ, त्यानंतर व्हिडिओ कंटिन्यू करू. फोटोला स्प्लिट मारण्या झाल्यानंतर आता फोटोला आपल्याला ॲनिमेशन द्यायचं आहे. 2 नंबर चॅनलला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं आणि कॉम्बोमध्ये आल्यावर थोडं लोड घेईल 1 मिनिट. कॉम्बोमध्ये आल्यावर खाली स्क्रोल करायचं. इथे स्ट्रेच त्याला क्लिक करून ॲनिमेशन लावून द्यायचं. त्याआधी बीट मार्कवर क्लिक करायचं आणि हा डिलीट करून टाकायचा. त्यानंतर त्याच्या पुढच्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं. ॲनिमेशनमध्ये आल्यावर डायनॅमिक शेप त्यानंतर त्याच्या पुढच्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं आणि खाली स्क्रोल करायचं. इथं खाली स्क्रोल केल्यानंतर दिसेल स्लाइड आणि वेव्ह इफेक्ट अप्लाय करून टाकायचं. त्यानंतर त्याच्या पुढच्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं आणि पेंडुलम 1 हा इफेक्ट अप्लाय करायचा आणि 2 नंबरच्या इमेजला पेंडुलम 2 हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा. त्यानंतर त्याच्या पुढच्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं आणि खाली स्क्रोल केल्यानंतर इथं दिसेल एक बाउन्स 1 हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर त्याच्या पुढच्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं आणि इनमध्ये आल्यावर रॉक वर्टिकल हा इफेक्ट अप्लाय करायचा आणि त्याच्या पुढच्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं आणि रॉक हॉरिझॉन्टल हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा. असंच शेवटपर्यंतच्या फोटोला पण करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी एकदा इफेक्ट लावून घेतो सेम. त्यानंतर व्हिडिओ कंटिन्यू करू. त्यानंतर शेवटच्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं आणि रेक्टँगल आउट हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचं. त्यानंतर स्टार्टला यायचं आणि ओव्हरलेमध्ये जाऊन 2 PNG आहे त्या ॲड करून घ्यायच्या. या PNGला असं इथे सेट केल्यानंतर तिथून पुढे परत ॲड ओव्हरले करायचं आणि दुसरी PNG आहे ती ॲड करून घ्यायची. त्यानंतर ती अशी इथं प्रॉपरपणे सेट करून द्यायची आणि वरचे PNG थोडं वर घ्यायचं. त्यानंतर हिला पण थोडं स्क्रोल करून वर घ्यायचं आणि त्यानंतर याची लेंथ शेवटपर्यंत अशी वाढून न्यायची. त्यानंतर बॅक यायचं आणि स्टार्टिंगला इफेक्ट लावायचा आहे. व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यावर हॅलो ब्लर हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा. त्यानंतर बॅक यायचं आणि 2 नंबरच्या इमेजपासून व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं आणि बॉडी इफेक्टमध्ये आल्यावर ग्लोविंग लाईन्समध्ये येऊन टेक्नॉलॉजी 3 हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा. त्यानंतर त्याची लेंथ ही शेवटपर्यंत अशी ओढून न्यायची आणि बॅक यायचं. आपला व्हिडिओ रेडी झाला आहे. एक्सपोर्टच्या बटन क्लिक करून व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा.